मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती आजपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक. लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द. मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा. मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण. मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरून वाहतूक सुरू. ठाणे स्थानकात 5 नंबर फलाटाच्या रुंदीकरणाचं काम काल रात्रीपासून सुरू. आतापर्यंत सुमारे 30 ते 35% काम पूर्ण. 600 मीटरचा ट्रॅक बाजूला सरकवण्यात यश. ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून बंद केलेली वाहतूक सुरू. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारा स्लो लोकल मार्ग मोकळा. खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात केली कामाची पाहणी. मुंबई विद्यापीठामध्ये आज विविध विद्याशाखेच्या एकूण 43 परीक्षा संपन्न. मध्य रेल्वेवरील ब्लॉकचा कोणताही परिणाम आजच्या परीक्षांवर नाही. मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उद्या सुट्टी. उद्या होणाऱ्या परीक्षाही रद्द केल्या. मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे बेस्टकडून अतिरिक्त बस CSMT ते भायखळा, धारावी, दादर, कुलाबा ते वडाळा स्थानकासह इतर 9 मार्गांवर 55 अतिरिक्त बसेस धावणार. विरार ते वैतरणा दरम्यान शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत पश्चिम रेल्वेवर ब्लॉकमुळे 2 जूनला काही रेल्वेगाड्या रद्द राहणार. आज आणि उद्या मुंबईसह उपनगरामध्ये हलक्या पावसाची शक्यता. भारतीय हवामान खात्याचा अंदाज. संपूर्ण मुंबईत कालपासून 5% पाणी कपात लागू, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात करण्याचा पालिकेचा निर्णय. ठाणे शहरातील काही भागात 5% पाणी कपात लागू, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात होणार. पाणी कपातीच्या कालावधीमध्ये पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि काटकसरीने वापर करावा. ठाणे महापालिकेचं नागरिकांना आवाहन. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 8% पाणी साठा शिल्लक. पाणी काटकसरीने वापरा, मुंबई पालिकेचं आवाहन. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाळ्यापूर्वीची रस्त्यांची कामं अपूर्ण. मात्र मुंबईतील रस्ते कामांची मुदत उद्या संपणार. पालिका कोणती कारवाई करणार याकडे लक्ष. शेतकऱ्यांच्या दुधाला 5 रुपयांची सबसिडी योजना पूर्ण. 2 महिन्यात 3 लाख शेतकऱ्यांना 226 कोटी रुपयांच्या सबसिडीचं वाटप. पारदर्शकपणे योजना राबवल्यानं दूध संघ आणि कंपन्यांकडून सचिव तुकाराम मुंढे यांचे आभार मानून मंत्रालयात केला सत्कार. डोंबिवली अमुदान कंपनीतील स्फोट प्रकरणी अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना कोर्टानं दिली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तपासामध्ये प्रगती नसल्यानं पोलिसांना आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यास न्यायालयाचा नकार. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी काल अटक झालेला स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज संघू याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी. होर्डिंगचे स्थिरता प्रमाणपत्र दिल्याचं संघू याच्यावर आरोप. तर इगो मीडियाच्या सर्व संचालक जान्हवी मराठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.